कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग यच्चयावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजवणारे वितराग संपन्न पंचमवेद निर्माते ज्ञानेशप्रिय जगद्गुरु तुकोबराय ज्यांचा आपण बीजोत्सव आज मोठ्या आनंदाने साजरा करत आहोत असे असणारे जगद्गुरु तुकोबराय यांचा जे कोणी भजनी मंडळी काकडा करत असतील त्यांना नक्कीच कल्पना असेल जे कोणी भजनी मंडळी म्हणण्याचा अर्थ मी कीर्तनकार आहे परंतु मी काकड्याला जात नाही हे मी स्वाभिमानाने सांगतो बरं का। कारण कीर्तनकार तयार होण्यासाठी काहीच लागत नाही परंतु एक उत्कृष्ट गायनाचार्य तयार होण्यासाठी कमीत कमी 10 वर्ष संघर्ष करावा लागतो। बरोबर आहे ना महाराज? म्हणून काकड्याच्या मालिकेतल्या पहिल्या मालिकेतला हा मला वाटतं 3रा किंवा 4थ्या क्रमांकाचा अभंग आपल्या समोर सेवेसाठी निवडलेला आहे। जर 11 वाजता कीर्तन चालू झालं असतं तर दुसरा अभंग घेतला असता परंतु बीजोत्सव साजरा होऊन गेला आहे त्यामुळे म्हटलं तुकोबरायला वैकुंठाला का जायचं होतं आणि तुकोबरायांचा वशिला कुणी कुणी देवाकडे लावला हे तुम्हाला सांगण्यासाठी हा अभंग आपल्या समोर सेवेसाठी निवडलेला आहे। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे। रोजचेच कीर्तनकार परिहार देत असतात परंतु चांगल्या गोष्टीचा प्रचार कमी होत असतो वाईट गोष्टीचा प्रचार जास्त होत असतो। बरोबर आहे ना? एखाद्या महाराजांनी 1 एकर जमीन विकू द्या अख्ख्या महाराष्ट्रात माहित होणार पोरगा महाराज झाला जमीन विकली ना। दारू पिणाऱ्या माणसाने 10 एकर विकू द्या त्याची पत्नी सुद्धा म्हणत नाही की माझा नवरा चांगला नाही म्हणून। आहे ना तशीच परिस्थिती आहे का? तुमच्या इथे कोणी दारू पित नाही का? वा वा टाळ्या वाजवा बरं सगळे एकदा जोरदार। काय टाळ्या वाजवता तुम्ही हा? परिस्थिती आहे का नाही तशी? म्हणून मला सांगा 7 दिवस कीर्तन होतील सप्ताहामध्ये 7 दिवसाचे 7 कीर्तन 9 ते 11 बरोबर होतात परंतु एखाद्याच महाराजांकडून 9 वाजता चालू होऊन 11:15 पर्यंत कीर्तन चालू द्या लोक त्या 6 कीर्तनाची चर्चा करत नाहीत परंतु त्या एका कीर्तनाची चर्चा केल्याशिवाय राहत नाहीत। बरोबर ना? म्हणून आपल्या या छोट्याशा मौजे तळेगाव या गावामध्ये खूप वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहामध्ये माझी आजची ही पाचवी सेवा आहे म्हणजे 5-6 वर्ष झालं। तुम्ही गावकरी मंडळी मोठ्या अंतकरणाने माझ्यावर प्रेम करता कारण तुम्ही गावकरी मंडळी किती शांत आहात हे मलाच माहिती आहे आणि तुम्ही किती रागीट आहात हे मलाच माहिती आहे बरं का नामदेवराव कुठे मलाच माहिती आहे। म्हणून सर्व गावकऱ्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे त्या प्रेमाखातर तुम्ही मला सेवा करण्याचा योग देता त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व गावकरी मंडळी सर्व माता मावल्या असतील सर्वांचे खूप खूप आभार मानतो। गाव तसं छोटंसं आहे परंतु सप्ताह म्हटला तर तुमचा खूप मोठा सप्ताह आहे बरं का। कारण तुमच्या सप्ताहाची पत्रिका पाहिल्याच्या नंतर कुणीही म्हणणार नाही की तुमच्या गावात 500 किंवा 600 लोकसंख्या असेल म्हणून। आम्ही गावगाव फिरतो आम्हाला सप्ताह आम्ही भरपूर फिरण्याचा योग होतो। कैलास महाराजांना माहिती आहे भरपूर गावाला जात असतील ते परंतु तळेगाव गावकऱ्यांसारखं प्रेम मी तरी म्हणतो कुठेही त्यांना मिळत नसेल। म्हणून खूप मोठ्या आनंदाने आपण सप्ताह करत आहात त्या सप्ताहामध्ये सेवा करण्याची मला संधी मिळते आहे मी खरोखर स्वतःला भाग्यवान समजतो आणि सुंदर नियोजन केलेलं आहे बघा तुम्ही साऊंड सिस्टीम सुद्धा खूप सुंदर आहे आणि
सप्ताह किती मोठा केला तरी सप्ताहामध्ये गायक वादक हे जर व्यवस्थित नियोजन असेल तर सप्ताह चांगला वाटतो. तुमच्या गावाला द्यावे थोडे धन्यवाद थोडेच आहेत, कारण सुंदर असे गाणारे तुम्ही या ठिकाणी दरवर्षी बोलवत असता. कारण कितीही कीर्तनकाराने जीव तोडून कीर्तन केलं आणि जर या लोकांची या महाराज मंडळींची जर साथ नसेल तर त्या कीर्तनाला महाराज रंग भरत नसतो. कारण कीर्तन परंपरा केव्हापासून चालू झाली तुम्हाला सांगतो. कीर्तन परंपरा पंढरपुरामध्ये पहिलं कीर्तन झालं. कोणाचं? श्री संत नामदेवराय. ज्या वेळेस नामदेवराय कीर्तन करायचे त्यावेळेस कीर्तनामध्ये टाळ घेऊन कोण उभं असायचं? साक्षात ज्ञानेश्वर माऊली टाळ घेऊन उभे असायचे. मी पुन्हा बोलतोय, कीर्तनामध्ये टाळ घेऊन साक्षात भगवान श्री ज्ञानोबारा उभे असायचे. म्हणजे कीर्तनामध्ये जे टाळ घेऊन उभे राहतात ते कोण असतात? बोला ना, कोण असतात? माऊली नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये भगवान श्री ज्ञानोबारा उभे राहायचे. म्हणजे ते कोण होते? संत होते. मग कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहणारे कोण असतात? बोला ना, संत असतात. कोण असतात? म्हणजे टाळ घेऊन उभे राहणारे संत असतात. दिंडी प्रदक्षिणेमध्ये पावली खेळणारे कोण असतात? बोला ना. बरं पुन्हा सांगतो, नामदेवराय कीर्तन करायचे, माऊली टाळ घेऊन उभं राहायचे. कीर्तन एवढं रंगात यायचं. कीर्तनामध्ये कोण नाचायचो? नाचता 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 देवाचा गळा पितांबर, देवाचा गळा पितांबर. नाचता 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 देवाचा गळा पितांबर, देवाचा गळा पितांबर. वा, सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. टाळ्या वाजवर जोरदार त्यांच्यासाठी. जोरदार टाळ्या वाजवा म्हणले. अहो तुम्ही तरी सगळ्यांनी जेवण केलेत ना वाटतं. थोडा जोरदार टाळ्या वाजवा ना महाराज त्यांच्यासाठी. वा 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 वा, आनंद वाटतो महाराज. कारण मी कीर्तन करायचं, कैलास महाराजांनी वाजवायचं, सिस्टीमवाल्यांनी सिस्टीम लावायची, शूटिंगवाल्यांनी शूटिंग काढायची, गायनाचार्यांनी गायन करायचं, चोपदारांनी उभं राहायचं. तुम्ही काय करायचं? नुसतं बसून राहायचं का? तुम्ही कमीत कमी भजन, मुखाने भजन आणि हाताने टाळी वाजवायची. काय चालू होतं आपलं? कीर्तन. वा वा, याच्यासाठी जुने माणसं लागतात महाराज कीर्तनात. मी त्या सगळ्या मुलांना विचारलं पण त्यांनी कोणीच सांगितलं नाही काय चालू होतं. ते तिकडून म्हणले असतील कीर्तन, पण तुम्ही माझ्यापर्यंत आलं नाही. काय सांगत होतो? नामदेवराय कीर्तन करायचे. नामदेवराय कीर्तन करायचे, एवढं कीर्तन रंगात यायचं. अहो मला सांगा, नामदेवरायाच्या अभंगावर कीर्तन करणाऱ्या लोकांची कीर्तन रंगतात, तर साक्षात त्यांच्या मुखातून येणारी वाणी म्हणजे अमृताची वाणी असेल, त्या ठिकाणी रंगात कीर्तन यायचं. भगवान पांडुरंग परमात्मा विठेवरून खाली उतरून येऊन कीर्तनामध्ये नामदेव कीर्तन करी पुढे देवाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवाचे पांडुरंग.
नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. सुंदर कीर्तन रंगायचं, नामदेव राहायचं, भगवान पांडुरंग परमात्मा विटेवरून येऊन कीर्तनामध्ये नाचायचे. नाचण्याची परंपरा सुद्धा तेव्हापासून चालू झाली. नाचण्याचे सुद्धा दोन प्रकार आहे. तुमच्या गावामध्ये रोज दिंडी प्रदक्षिणा होते. मी तुमच्या व्हॉट्सअपला स्टेटसला बघतो तुमच्या गावातल्या तरुण मित्रांच्या. खूप आनंद वाटतो महाराज, कारण नाचण्याच्या दोन जागा आहेत. एक म्हणजे सप्ताहामध्ये हरिपाठामध्ये नाचणं, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. नाचण्याचे दोन प्रकार आहेत. एक दिंडीमध्ये पावली खेळणं, फुगडी खेळणं हे एक नाचणं आहे, आणि दुसरं म्हणजे नवरदेवाच्या पुढे नाचणं हे एक नाचणं आहे. मला सांगा, हरिपाठामध्ये नाचल्याच्या नंतर तुम्हाला कोणीही नाव ठेवणार नाही, परंतु नवरदेवाच्या समोर नाचल्याच्या नंतर नक्कीच तुम्हाला नाव ठेवल्याशिवाय राहणार नाही. बघा, हरिपाठामध्ये नाचण्याची परंपरा केव्हापासून चालू झाली? नामदेवरायाच्या कीर्तनापासून. आणि नवरदेवाच्या समोर नाचण्याची परंपरा केव्हा चालू झाली सांगू का? हे सुद्धा इतिहासात आहे बरं का, हे असं नाही. ज्या वेळेस महादेवाचं लग्न होतं, महादेवाचं आणि पार्वतीचं लग्न होतं, परंतु लग्नाला असा रंग भरला नाही महाराज. मग ते महादेव नंदीला म्हणतात, अहो लग्नाला काही वातावरण भरत नाही हो, जरा वऱ्हाड जमा झालं पाहिजे, नवरीच्या बापाला 10-5 एकर विकावं लागलं पाहिजे, असं लग्न झालं तर जरा मनाची खुशी वाटते ना. असंच का? तसं नाही हो महाराज, सगळ्यांनी जरा विचार करा. तुम्हालाही मुलगी आहे, सगळ्यांनाच मुलगी असते. ज्याच्या मुलाचं लग्न आहे त्याला सुद्धा मुलगी असते, परंतु थोडासा विचार केला पाहिजे आणि छोटं होईल तेवढं छोट्यात छोटं लग्न केलं पाहिजे. तरी कोरोना आपल्याला भरपूर काही शिकवून गेलाय. कोरोनामध्ये अत्यंत साध्या पद्धतीने लग्न झाले. मला वाटलं लोकांना सवयच लागली काय की, परंतु कोरोना गेला, पुन्हा चालू झालं महाराज. उलट आता तर मी आता गावाहून येत होतो, वाटूर फाट्यावर एक लग्न होतं महाराज, 100 गाड्या लग्नाला. वाटलं या नवरीच्या बापाचं दर्शन घ्यावं जाऊन. एवढं मोठं लग्न करायचं म्हणजे. महादेवाचं आणि पार्वतीचं लग्न होतं. महादेवाने नंदी देवाला सांगितलं, अहो लग्नात वातावरण रंगत नाहीये, वऱ्हाड लय मोठं आलं नाही, आपण 10-12 क्रुझर लावल्या तर भरायच्या कशा? नंदी देवाने सांगितलं महादेवाला, तुम्ही चिंता करू नका, मी काय करतो, वऱ्हाडाचा इंतजाम मी करतो. नंदी उठून तळेगाव मध्ये आले नाहीत, ते कुठे गेले? मशान वाट्यात गेले, मसन वाट्यात. सांगायचा उद्देश जरा बारकाईने कीर्तन आहे का? मी लहान आहे, तुम्ही समजा लहान आहे, काही सांगणार नाही, परंतु सिद्धांत लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. एखाद्या गावामध्ये महादेवाचं मंदिर नसेल, एखाद्या गावामध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर नसेल, भगवान बाबांचं मंदिर नसेल, परंतु असं गाव नाही ज्या गावामध्ये स्मशानभूमी नसेल. बरोबर आहे की नाही? आहे का नाही? तुमच्या गावात स्मशानभूमी आहे का? लोक मरतच नाही तुमच्या इथं. याच्यातून तुम्हाला खूप मोठा बोध द्यायचा आहे. कुणाकडे 25 लाख रुपये असतील, कुणाकडे 50 लाख रुपये असतील, कुणाला 10 एकर जमीन असेल, कुणाला 20 एकर जमीन असेल, परंतु एक दिवस असा येईल हे सगळं सोडून तुम्हाला फक्त 3.5 फूट जागेवर
तोच तुमचा खरा सातबारा, म्हणून त्याच जागेवर तुम्हाला या मातीत जावं लागेल. महाराज, आमच्या इकडे ऊस आहे, तुमच्या इकडे ऊस नाही, म्हणून थोडस बरं आहे. एखाद्या माणसाकडे 5 एकर ऊस जर असला का, तो असा कॉलर टाईट करून चालतो महाराज. पण या कोरोनाने सगळ्या लोकांच्या कॉलर अशा शांत केल्या महाराज. किती दिवस आहे महाराज हे? अहो जगणार किती तुम्हाला सांगतो, खरी परिस्थिती सांगतो. या 2 महिन्यात मी माझ्या स्वतः 6 लोकांचे अंत्यसंस्कार केलेत. दारू पिणाऱ्या 25 ते 35 या वयोगटातल्या 6 लोकांच्या अंत्यसंस्काराला मी स्वतः गेलोय महाराज. कशामुळे होतोय? अहो कुणाला जाणच राहिली नाही. ऐकाल तुम्ही कीर्तन, तुम्हाला 7 दिवस कीर्तनच सांगितलंय, परंतु मी एक तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो, 6 अंतिम संस्काराला मी गेलोय महाराज. फक्त त्या जो मेलाय त्याची फक्त पत्नीच रडताना पाहिली महाराज. दुसरं कोणीही तिथं रडताना मी पाहिलं नाही. का? त्या माणसाने आयुष्यात इतका त्या परिवाराला त्रास दिलेला असतो, तो मेल्याच्या नंतर एकाही माणसाच्या डोळ्यातून अश्रू येत नाही. असं जीवन जगण्यासाठी हा देह तुम्हाला दिला नाही महाराज देवाने. साधू संतांनी हा देह कसा दिला? देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकीच्या. कशासाठी शरीर मिळाले? कुणीतरी याचा विचार केला पाहिजे. अहो तुम्ही एवढे 4-5 लाख रुपये सप्ताहासाठी खर्च करता, या सप्ताहामध्ये एका तरी माझ्या तरुण मित्राने माळ घातली पाहिजे, एखाद्या तरी तरुण मित्राने व्यसन सोडलं पाहिजे. अहो आई वडील आपल्यासाठी किती त्याग करतात, परंतु आपण आपल्या आई वडिलांसाठी तंबाखू आणि बिडी सिगारेट सोडू शकत नाहीत. ही शोकांतिका आहे महाराज आपल्या या महाराष्ट्राची. कारण मी पाहतोय व्यसन करणारे माणसं 35 किंवा 40 वर्षाच्या पुढे कोणीही जगत नाहीत महाराज. या कोरोनाच्या नंतर तुम्हाला सांगतोय, वास्तविक सांगतोय, खोटं बोलत नाही, खरोखर सांगतोय, कोणीही व्यसनाच्या अधीन होऊ नका. कीर्तन परंपरा तुमच्यासाठी आहे. कारण आता हे फेटे बांधलेले जे वयस्कर मंडळी आहेत यांच्यासाठी सप्ताह आहे का?
त्यांना कितीही सांगितलं तरी त्यांची वय झालेलं आहे किंवा त्यांचं काही जगणं शिल्लक नाही किंवा त्यांचं काही कार्य करायचं शिल्लक राहिलेलं नाही, परंतु माझ्या तरुण मित्रांचे अजून भरपूर दिवस शिल्लक आहेत. जीवन जगण्यासाठी त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे, परंतु जीवन कसं जगायचं मी म्हणत नाही सर्वांनीच माळी घाला, सगळ्यांनीच टाळ घेऊन उभं राहा, परंतु थोडंसं चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. अहो दारू पिणाऱ्या माणसाच्या पत्नीचं मी तरी म्हणतो विशाल अंतकरण असतं. बघा तुम्ही, पती कितीही दारू पिणारा असू द्या, परंतु त्याची पत्नी कधीच त्याच्या नवऱ्याला तोंडाने वाईट म्हणत नसते. तिच्यासाठी तो पती म्हणजे परमेश्वर असतो. या परमेश्वराच्या लक्षातच येत नाही. इतकी अवघड परिस्थिती आहे. काय सांगत होतो, नंदी कुठे गेले? स्मशानात गेले वऱ्हाड आणण्यासाठी. गेल्याच्या नंतर त्या ठिकाणाहून त्यांनी काय केले? गोळा केले. मग कोण? भूत गोळा केले. सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. भूते वेताळे नाचती. नंदी देवाने भूते गोळा करून आणले आणि महादेवाच्या लग्नामध्ये परण्याच्या पुढे कोण नाचलं? बोला, कोण नाचलं? मग मला सांगा. संत देव. माझ्याकडून मिस्टेक होऊ देऊ नका, तुमच्याकडून झाली तरी चालेल. कीर्तनामध्ये, हरिपाठामध्ये जे पावल्या खेळतात, दिंडी प्रदक्षिणेमध्ये जे भाविक फुगडी खेळतात, ते साक्षात भगवान पांडुरंगाचे अवतार असतात. आणि जे नवरदेवाच्या पुढे नाचतात ते कोण असतात? बोला, कोण असतात? मग आजपासून तुम्ही नवरदेवाच्या पुढे नाचणार का? बोला ना. तुम्हाला माहिती आहे हा महाराज आपलाच आहे. कमी झालं काय, जास्त झालं काय? म्हणून भूते कीर्तनामध्ये नाचत नसतात. नवरदेवाच्या परण्यामध्ये जे नाचत असतात ते भूत असतात, आणि कीर्तनामध्ये जे नाचतात ते साक्षात भगवान पांडुरंगाचे अवतार असतात. म्हणून तुम्हाला सांगत होतो, नाचण्याचे दोन प्रकार सांगितले, कीर्तनाचा प्रकार सांगितला. आजपासून होईल त्याप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करा. आपल्या परिहारापासून आपण पुढे गेलो होतो, म्हणून सर्व भजनी मंडळी सुद्धा उपस्थित आहेत. यांच्या गोड साथीने हा सप्ताह चालू आहे. आणि सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय अभंगामध्ये सनकादिक संतांकडे वशिला लावतात. अहो सनकादिक संत तुकोबारायांच्या देहूवरून सनकादिक संत पंढरपुरासाठी चालले होते. तुकोबारायांना दिसले, कुणीतरी सांगितलं हे सनकादिक संत आहेत, हे पंढरपूरला जातात, यांना
एकादशीच्या दिवशी रात्री 12 वाजता भगवान पांडुरंग परमात्मा बोलत असतात. जगद्गुरु तुकोबारायांना सांगितल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराय त्या सनकादिक संतांकडे विनंती करू लागले. ती विनंती महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, तुम्ही सनकादिक संत अहो, तुम्ही सनकादिक संत आहात. मला कोणीतरी सांगितले तुम्ही पंढरपूरला चालला आहात, परंतु मला आता या ठिकाणी जगण्याची इच्छा राहिली नाही. कारण मोठ्या माणसांची विशेषता असते, ते काम झाल्याच्या नंतर एकही मिनिट त्या ठिकाणी थांबत नाही. बघा, हुशार जर व्यक्ती असेल तर तो तळेगाववरून मंठ्याला जातो. त्याला माहित असतं 4:30 वाजता मंठ्यावरून तळेगावला गाडी आहे. मग तो काय करतो, 4:30 वाजता गाडी आहे म्हटल्यानंतर 4 वाजेपर्यंत सगळा बाजार करतो. बाजार झाल्याच्या नंतर 4 वाजता येऊन बरोबर बस स्टॉपला उभा राहतो. त्याला म्हणायचं हुशार व्यक्ती, बरोबर ना. आणि ज्याला माहित आहे 4:30 वाजता गाडी आहे, तो 5 वाजेपर्यंत बाजार करतो आणि 5 वाजता येऊन बस स्टॉपला विचारतो, आमच्या तळेगावला जाणारी गाडी कस काय लवकर गेली. याला काय म्हणायचं, याला हुशार नाही म्हणायचं. काय म्हणायचं, तुम्हीच म्हणून हुशार व्यक्ती असतात. बघा तुम्ही, छत्रपती शिवाजी महाराज असतील, जास्त दिवस जगले नाहीत महाराज. वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली. मी म्हणतो शिवाजी महाराज झाले नसते तर आपण सप्ताह सुद्धा केले नसते. कारण सप्ताह करणं अवघड परिस्थिती झाली आहे. कारण एक वेळेस आमदारकीचं इलेक्शन सोपं जाईल एवढा अवघड सप्ताह असतो. कारण एका माणसाला तोंड देता देता 7 दिवस निघून जातात त्या कमिटीची. छत्रपती शिवाजी महाराज असतील, जास्त दिवस राहिले नाहीत. श्रीसंत भगवान बाबा असतील, जास्त दिवस राहिले नाहीत. आपलं कार्य संपलं, त्यांनी आपला देह ईश्वर चरणी अर्पण केला. शरीर सोडून या ठिकाणावर निघून गेले. चांगले लोक खूप दिवस या ठिकाणी राहत नसतात. बघा तुम्ही, अजून भरपूर लोक असतील. त्याप्रमाणे तुकोबाराय सुद्धा त्या सनकादिक संतांना म्हणतात, मला माझं काहीही कार्य आता शिल्लक राहिलेलं नाही, मला या ठिकाणी नको आहे. मला तुम्ही काय करा, त्या पांडुरंगाला माझी चिठ्ठी द्या. कारण त्यावेळेस चिठ्ठी देण्याची पद्धत म्हणजे निरोप देत होते कोण्या तरी एखाद्या व्यक्तीकडे. निरोप या संता हातिया संता
सुंदर प्रमाण दिलं बाबांनी. असे जर टाळकरी असतील ना महाराज 4 वाजेपर्यंत कीर्तन करायला काहीच हरकत नाही महाराज. कारण परवा दिवशी मी एका गावाला कीर्तनाला गेलो महाराज. 2 तास कीर्तन झालं पण 2 तासामध्ये महाराज 4 सुद्धा प्रमाण दिले नाहीत त्या टाळकरी मंडळीने. पण मला आज कीर्तनाला ज्यावेळेस मी येत होतो मला वाटलं नाही की मी कुठेतरी लांब चाललोय. कारण बळीराम महाराज असतील, कैलास महाराज असतील, हे सर्व संबंधातले सर्व मित्रमंडळी असल्यामुळे महाराज या ठिकाणी तुम्ही लेगला फुल टॉस टाका नाही तर ऑफला फुल टॉस टाका, 6 जाणार म्हणजे जाणारच. अशी या ठिकाणी 7 असल्याच्या नंतर सुंदर प्रमाण दिलं बाबा. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोप या संता हाती आला. त्या दिवशी तुकोबारायांनी सनकादिक संतांकडे चिठ्ठी दिली, निरोप दिला. कारण त्यावेळेस चिठ्ठी देण्याची पद्धत तशी होती. त्याच्यानंतर चिठ्ठी देण्याची पद्धत बदलली. कबूतर वापरायला गेले लोक चिठ्ठी देण्यासाठी. आहे ना काहीतरी कबूतर ती पद्धत सुरू झाली. कबूतर यायचा, कुणीतरी कबुतराच्या गळ्यात चिठ्ठी बांधायचे, कबूतर घेऊन जायचा चिठ्ठी. त्याच्यानंतर एक कुत्रा आला, त्या कुत्र्याच्या गळ्यात चिठ्ठी बांधायची. अहो मॉलमध्ये मी स्वतः बघितलंय. हे नोकरीवाले लोक असतात ना, यांना महाराज कशालाच वेळ नसतो. फिरायला वेळ नसतो, खायला वेळ नसतो, झोपायला वेळ नसतो. झोपा तर येतच नाही हो. ज्याच्याकडे जितका जास्त पैसा त्याला तितकी झोप कमी. बरोबर आहे ना. सगळ्यात सुखी माणूस कोण आहे माहिती का? ज्याच्याकडे आपल्याला खायला जेवढं लागतं एवढाच पैसा ज्याच्याकडे का तो सगळ्यात सुखी माणूस आहे. त्याच्यानंतर प्रथा बदलली. मी औरंगाबादला प्रोझोन मॉलमध्ये गेलो, त्या ठिकाणी कुत्र बघितलं. त्या कुत्र्याच्या गळ्यात किराणाची लिस्ट केलेली होती, साखर, पत्ती, शेंगदाणे, गूळ वगैरे वगैरे सगळं. मग मी माझी खरेदी कॅन्सल केली. त्या कुत्र्याच्या मागे मागे चाललो. म्हटलं हे कुत्र काय काय करते बघू. मग त्या मॉल मधल्या माणसाने त्या कुत्र्याच्या गळ्यातली चिठ्ठी काढून घेतली, तो किराणा पॅक केला. त्या कुत्र्याच्या तोंडात ती बॅग अडकून दिली. कशाची? किराण्याची. ती कुत्र किराणा घेऊन घरी निघून गेलं. ही नंतरची पद्धत. आणि आता चिठ्ठी देण्याची पद्धत म्हणजे फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, ट्विटर वगैरे वगैरे अशी चिठ्ठी देण्याच्या पद्धती. अशीच चिठ्ठी तुकोबारायांनी सनकादिक संतांकडे दिली आणि वशिला लावला. कारण आमदाराला भेटायचं म्हटलं तर कुणाकडे वशिला लागतो? त्याच्या पियेकडे वशिला लावावा लागतो. आमदार साधा भेटत नाही, तो तर जगाचा मालक आहे. बरोबर आहे ना. जगाच्या मालकाला भेटण्यासाठी सनकादिक संतांकडे वशिला लावला जगद्गुरु तुकोबारायांनी. मग चिठ्ठी तुकोबारायांनी त्या सनकादिक संतांनी भगवान पांडुरंगाच्या चरणावर ठेवली. रात्री 12 वाजता ज्यावेळेस भगवान पांडुरंग परमात्मा प्रगट झाले, ते पत्र वाचल्याच्या नंतर त्यांना समजलं, लक्षामध्ये आलं की तुकोबाराय आहेत देहूला. तुकोबाराय सांगतात की आमच्या देहूला या आणि मला घेऊन जा. चिठ्ठी वाचल्याच्या नंतर भगवान पांडुरंग परमात्म्याने ठरवलं याच्यानंतरची वारी आता पंढरपुरामध्ये भरवायची नाही. ती कुठे भरवायची? देहू या ठिकाणी भरवायची. सनकादिक संतांना सांगितलं, म्हटले आपण एकादशी झाल्याच्या नंतर सर्वांनी देहूला जायचं. श्री संत तुकोबारायांनी आपल्याला बोलावणं केलेलं आहे. मग भगवान पांडुरंग परमात्मा देहूला आले. देहूला आल्याच्या नंतर बघा तुम्ही, जेवढे जेवढे मोठे व्यक्ती होऊन गेलेले महाराज, त्यांना आर्थिक परिस्थितीनं ग्रासलेलंच आहे महाराज. कोणीही असू द्या, मोठे मोठे लोक. त्यामध्ये श्री संत तुकोबाराय सुद्धा महाराज देव तुकोबारायांच्या घरी आले, परंतु देवाला खाऊ घालण्यासाठी सुद्धा तुकोबारायांच्या घरी काहीच नव्हतं. तुकोबाराय स्वतः वर्णन करतात, पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी. काय करू
जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी भगवान पांडुरंग परमात्मा आले, परंतु पांडुरंगाला खाऊ घालण्यासाठी सुद्धा तुकोबारायांच्या घरी काहीच नव्हतं. तुकोबाराय स्वतः सांगतात, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. भगवान पांडुरंग परमात्म्याला राहण्यासाठी तुकोबारायांकडे एकही स्लॅबची रूम नव्हती. अशी परिस्थिती जगद्गुरु तुकोबारायांची होती. बघा, त्यामुळे तुम्हाला सांगितलं, जेवढे जेवढे मोठे व्यक्ती होऊन गेले त्यांना आर्थिक परिस्थितीचा खूप सामना करावा लागला. डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब असतील किंवा अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील, या सर्व लोकांना आर्थिक परिस्थितीचा भरपूर सामना करावा लागला. लोक म्हणतात मुंडे साहेबांनी सायकलवर फिरून प्रचार केला, ते केंद्रीय ग्रामविकास मंत्री झाले, परंतु तो तेव्हाचा काळ होता. मोदी साहेबांनी चहा विकला म्हणतात. माझा तर या वाक्यावर विश्वासच नाही, परंतु म्हणतात म्हणून म्हणायचं. मला सांगा, आज या परिस्थितीमध्ये एखाद्या माणसाने किती दिवस चहा विकला म्हणजे पंतप्रधान होईल? बरोबर आहे की नाही? अहो, भारत स्वतंत्र झाला 1947 साली. त्याच्यानंतर काही घरामध्ये आमदारकी गेली, त्यावेळेस अजूनही त्यांच्याच घरातले लोक आमदार होतात. बरोबर आहे ना? 10 टर्न झाले तरी त्यांच्याच घरात आमदार, खासदार, मंत्री. सामान्य लोकांचा निवडून येण्याचे चान्सेस नाहीत महाराज. आणि एखादा माणूस का त्यांच्या कानाच्या वर जायला लागला, लोक लगेच त्याला गार करून टाकतात. अशी परिस्थिती. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी भगवान पांडुरंग परमात्मा आले. जेवण्यासाठी सुद्धा तुकोबारायांच्या घरी काहीच नव्हतं. मग तुकोबारायांनी पातेलं भरून पाणी ठेवलं आणि त्या पाण्यामध्ये कन्या शिजवल्या. तरतरीत पाण्यात तरतरीत दरदरीत पाण्या माझी रांदी येल्या कन्या.
जगद्गुरु तुकोबारांनी पातेल भर पाण्यामध्ये कन्या शिजवल्या आणि त्या कन्या भगवान पांडुरंगाला खायला दिल्या. महाराज, देव फक्त भावाचा भुकेला असतो. देवाला काहीच लागत नाही. देव फक्त तुमच्या मनातला भाव पाहतो. देवाने भाव पाहिला म्हणून जनाबाईला गोऱ्या थापू लागल्या. देवाने भाव पाहिला, गोरा कुंभाराची शेती करू लागली. कांदा मुळा भाजी, 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 कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, अशी फक्त मनामध्ये भाव ठेवून त्यांनी शेती केली. देव पंढरपूरहून त्यांच्या घरी आला. ते पंढरपूरला गेले नाही. फक्त एकमेव सावतामाळी असे संत आहेत ज्यांच्यासाठी पंढरीचा पांडुरंग पंढरपूर सोडून आरणगावला आले. देवाला फक्त मनामध्ये भाव लागतो आणि भावाने तुकोबारायांनी मनामध्ये भाव होता म्हणून तुकोबारायांनी काय केलं, कन्या देवाला देव देव भुलले भावासी. देव फक्त भावाचा भुकेला आहे. तुकोबारायांच्या मनामध्ये भाव होता आणि तुकोबारायांच्या घरामध्ये संस्कार होते. कारण बघा तुम्ही, तुमच्या सप्ताहामध्ये सुद्धा अन्नदान आहे. सप्ताहामध्ये ज्या वेळेस आपण पंक्तीला बसतो त्यावेळेस किती महाप्रसाद खावा आपल्याला कळत नाही. बरोबर आहे की नाही? नाहीतर मला सांगा, या ठिकाणी काय रोजच गुलाबजाम असतात का खायला? नाही. परंतु या ठिकाणी जे भाजी केली जाते, या ठिकाणी ज्या पोळ्या केल्या जातात, त्यामध्ये रामकथेचे संस्कार असतात, कीर्तनाचे संस्कार असतात, हरिपाठाचे संस्कार असतात. त्या संस्काराचा परिणाम त्या अन्नावर होतो आणि ते अन्न आपल्या पोटामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला आनंद वाटतो. सर्व माता माल्यावर माझी विनंती आहे, घरामध्ये स्वयंपाक करत असताना, मला माहिती आहे नसेल तुम्हाला हरिपाठ पाठ, काय आहे तुम्हाला हरिपाठ पाठ? कोणत्या कोणत्या माता मावल्याने हरिपाठ पाठ आहे? करा बरं हात वर सगळे एकदा.
ज्याला पाठी देणं हात वर करा का तुम्ही जरी हात वर केले तरी मला तुमच्या सगळ्यांचे घर माहिती आहे बरं का. मी एक दिवस या ठिकाणी मुक्कामाला राहील पण तुमच्याकडून 2-2 अभंग तरी म्हणून घेईल. वा 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 आहेत 5-6 महिला तरी आहेत. एकदा टाळ्या वाजवा या सर्व माता माऊल्यांसाठी. 2700 शिव्या तुम्हाला पाठ असतील ना. असं रिव्हिजन जर घ्यायचं म्हणलं तर असं पट्ट्यात शिव्या देत असाल ना तुम्ही भांडण करताना नळावर पाणी भरण्यासाठी. 2700 शिव्या जर तुम्हाला पाठ असतील तर 27 अभंग मला तरी वाटतं पाठच करायला पाहिजे. कराल ना सर्व माता माऊल्या. तुम्ही म्हणता माय मी याला काही सांगायला आहे का नाही. हरिपाठ पाठ करा आणि थांबा तुमच्याकडे येणार आहे त्यांचं हो द्या आधी यांचं हो झालं की तुमचं पुन्हा. स्वयंपाक करत असताना कमीत कमी भगवंताचं नामस्मरण करत जा म्हणजे त्या नामस्मरणाचा संस्कार तुमच्या अन्नावर होतात आणि त्याच्यानंतर तुमची मुलं ते अन्न खाल्ल्याच्या नंतर त्या संस्काराप्रमाणे वागत असतात. लोक म्हणतात बघा बाप तर माळकरी होता परंतु पोरग कस काय दारू पिणारा निघलं म्हणतात का नाही लोक. तिकडे टपरीवर बसलेले म्हणतात का नाही लोक. कस काय तसं होतंय तर ते फक्त जेवणाचे संस्कार असतात दुसरं काहीच कारण नाही. कारण बाप कधीच मुलांना बिघडवत नसतो. बाप शेती करत असतो. बापाच्या मागे भरपूर कामं असतात. मुलगा शिकवायचा आहे का बिघडायचा आहे ते फक्त माता माऊल्यांच्या हातात असतं दुसरं कोणाच्या हातात नसतं. त्यांची बाजू घेतली की त्यांनी लगेच टाळ्या वाजवल्या म्हणून जनाबाईने थापलेल्या गोवऱ्या काय म्हणायच्या विठ्ठल जनाबाईच्या गोवऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. आपल्या गोवऱ्या मसनात गेल्या तरी आपण विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. संस्कार काय असतात म्हणून काय सांगत होतो. तुकोबरायांच्या घरच्या कन्या देवाने फुरके मारून खाल्ल्या आणि भगवान पांडुरंग परमात्मा तुकोबारायांना म्हणतात तुकोबाराय विदुर काकांच्या घरी जेवलो होतो त्याच्यानंतर फक्त तुमच्या घरी जेवल्यानंच माझं पोट भरलं. मध्यंतरी माझं अजिबात पोट भरलं नाही. कशामुळे विदुर काकाने काय 5 पक्वान्न नव्हते केले देवाला आणि तुकोबारायांनी सुद्धा 5 पक्वान्न केले नव्हते परंतु त्या जेवणामध्ये भाव होता. त्या नुसत्या कन्याच होत्या परंतु भगवंत त्या कन्या खाऊन तृप्त झाले. एवढा पाहुणचार फक्त तुकोबारायांनी देवासाठी केला. महाराज एखाद्याच्या घरी काय राजकारणाचा एखादा नेता यायचा असावा आणि त्याची काय गडबड बघाव डेंजर गडबड महाराज त्याच्या घरी जसं काय पांडुरंगच त्याच्या घरी यायचा एवढी गडबड माणसाची असते महाराज. बरोबर आहे की नाही. संध्याकाळी 7 वाजता नेता यायचा असतो परंतु हे आदल्या दिवशीपासून त्याच्या तयारीला असतात. काही नाही हो महाराज तुम्हाला सांगतो सगळे अनुभव घेतलेत मी. कुणी जरी असला तर त्याच्या ताटातलं काढून तो आपल्याला देत नसतो. बरोबर आहे ना माता माऊल्या. बरोबर आहे की नाही. तरुण मित्रमंडळ कुणी जरी असला त्याचं पोट भरेपर्यंत तो कधी दुसऱ्याला देऊ शकत नाही. होईल तेवढं फक्त कष्ट करा आणि स्वतः कष्ट करून जे कमवाल तेच तुमच्या कामी येईल. तुकोबारायांच्या घरी भगवंत जेवले पण चला वैकुंठाला चला वैकुंठाला बघू कोणीतरी येते का. तुकोबाराय उठले देवाला सांगितलं देवा तुम्ही या ठिकाणी आराम करा. तुकोबाराय गावातल्या प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन प्रत्येक घरोघरी जाऊन म्हणत होते अहो कोणीतरी वैकुंठाला चला वैकुंठाला चला. कोणी सांगायचं माझ्या गावाचं खळच राहिले माझं हरभरच काढायचं राहिले माझी ज्वारीच काढायची राहिली. कारण वैकुंठ शब्दाचा अर्थच कुणाला माहित नव्हता. कुणाला वाटायचं वैकुंठ म्हणजे एखादं गाव असेल. आता तुकोबाराय जातात कीर्तनाला तसे वैकुंठ नावाच्या एखाद्या गावाला चालले असतील. तुकोबाराय पुन्हा फिरून यायचे संध्याकाळी मुक्काम करायचे. देव तुकोबारायांना म्हणायचे चला तुकोबाराय
तुकोबाराय म्हणायचे थांबा, पुन्हा एक वेळेस गावात जाऊन चक्कर मारून यायचे, चला कुणीतरी वैकुंठाला. कुणीही तुकोबारायांसोबत वैकुंठाला येण्यासाठी तयार झाले नाही. तुकोबाराय पुन्हा विचार करायला लागले, आपल्यासोबत तर कुणीच येत नाही. मग तुकोबाराय म्हटले, लोकांना देवावर विश्वास नाही की काय? देव म्हणतात वैकुंठाला चला, वैकुंठाला चला. मग तुकोबारायांनी काय केलं, लोकांना देवाचा विश्वास येऊ नये म्हणून तुकोबारायांनी गरुडाकडे सुद्धा, एवढं उदार अंतकरण जगद्गुरु तुकोबारायांचं होतं. मी तरी म्हणतो तुकोबारायांच्या नंतर या जगात एकही माणूस असा झाला नसेल की ज्याची पत्नी गेल्याच्या नंतर सुद्धा ते म्हणू शकतील की बरे झाले देवा, निघाले दिवाळे. का आहे कोणी तुमच्या तळेगाव मध्ये एखादा माणूस पत्नी गेल्याच्या नंतर बरे झाले देवा म्हणणारा आहे कोणी? नाही महाराज. तुकोबारायांनी क्षणाचाही विचार केला नाही. तुला नाही यायचं ना वैकुंठाला, ठीक आहे. आणि तुकोबाराय उद्या सकाळचा दिवस ठरवून ठरल्याप्रमाणे विना आणि चिपळ्या घेऊन वैकुंठासाठी निघाले. आणि जाता जाता काय म्हणाले, आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. आणि सर्वांना म्हटले, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो, अंतकाळी विठू. तुकोबाराय सांगतात, जीवनभर मी परमार्थ केला, सर्वांना सोबत घेऊन परमार्थ केला, कुणीही माझ्याकडे लक्ष दिले नाही, कुणीही माझ्यासोबत परमार्थ केला नाही. परंतु मी परमार्थ केल्याचं फळ मला मिळालं. अंतकाळी विठू आम्हासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. असं म्हणून जगद्गुरु तुकोबाराय या जगाचा निरोप घेऊन सदेह वैकुंठाला गेले. प्रयाण काळी देवी काळा माझे अद्भुत वर्तविले. प्रयाण काळी देवे विधान पाठविले. ठरल्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय विना आणि चिपळ्या घेऊन सदेह वैकुंठाला गेले. या पृथ्वी तलावावर जगद्गुरु तुकोबाराय एकमेव असे संत आहेत, एकमेव असे व्यक्ती आहेत जे सदेह वैकुंठाला गेले. बाकी कुणीही आपलं शरीर घेऊन या ठिकाणाहून वर अजून गेलेलं माझ्या तरी कळण्यात नाही. तुमच्या आहे का एखाद्याच्या? अहो महाराज, एवढी अवघड परिस्थिती आहे बघा. एखाद्या अंतिम संस्काराला जाऊन बघा, एखादं जर लईच वैताग देणारं म्हातारं जर मेलं ना, तर लोक त्यांनी वापरलेले कपडे सुद्धा घरात ठेवत नाही ना? आहे ना तुमच्या इकडे असंच का? तुमच्या इकडे काय वेगळे? वा, अशी परिस्थिती महाराज. लोक म्हणतात नको नको नको, त्यांनी वापरले. सासू जरी म्हटली का माझ्या मालकाचं ठेवा, तरी सून मालकाला मुकाट्यात मध्ये नको. त्यांनी ते पांघरलेलं होतं, कशाला उगत लागायचं म्हातारं आपल्याला? कशाला लागल ते म्हातारं तुम्हाला? त्या म्हाताऱ्याला तुम्ही जिवंतपणे इतका त्रास दिलेला असतो, मेल्यावर ते वरून सुद्धा तुमच्या घराकडे दुखून सुद्धा बघत नाही, इतका वैताग तुम्ही दिलेला असतो. नाही तुमच्या इथे सांभाळतात का म्हाताऱ्या माणसांना? होय, तुम्ही म्हातारे सांगा, तुमचे लेकर तुम्हाला सांभाळतात का? नाही, तुमच्या इथं सगळं गोड आहे बरं का. मी भरपूर दिवसापासून बघतो ना, खूप संस्कार आहेत तुमच्या गावाला, सांभाळतात तुमच्या इथं, सांभाळतात. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला निघून गेले.
आणि वैकुंठाला गेले. त्याच्यानंतर तुकोबाराय किती वेळेस आले पुन्हा डबल? एक वेळेस त्यांच्या स्वतःच्या मुलीसाठी भगीरथीसाठी आणि दुसरे म्हणजे श्री संत निळोबारायांसाठी. 2 वेळेस जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठावरून 3 वेळेस आले का? हा, जगनाडे महाराजांसाठी असे मिळून 3 वेळेस जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठावरून खाली आले आणि सदेह पुन्हा वैकुंठाला गेले. परंतु अति शिकलेले काही लोक म्हणतात तुकोबाराय वैकुंठाला गेलेच नाही म्हणतात, त्यांचा खून झाला म्हणतात तुकोबारायांचा. बरोबर ना? असंच म्हणतात का? खूप शिकलेले लोक त्यांनी म्हणू द्या, त्यांचा दोष नसतो. मी मगाच सांगितलं तुम्हाला, ते कशाचे संस्कार असतात? खाण्याचे संस्कार असतात ना. जितके लोक शिकलेले असतात तितके लोक ते घरी कमी जेवत असतात. बरोबर आहे की नाही? अहो, ज्या वेळेस आपण 2 धाम 4 धामला जातो त्यावेळेस घरची भाकर आठवते महाराज. तिथं आठवते की नाही? घरची एक भाकर खाल्ल्याच्या नंतर जसं पोट भरतं तसं हॉटेलमध्ये 1000 रुपये देऊन जेवलं तरी माणसाचं पोट भरत नाही, आहे का नाही? आपल्या आईचे संस्कार असतात, आपल्या वडिलांचे संस्कार असतात अन्नामध्ये. त्यावेळेस भाविक मुलगा चांगला कुलवान मुलगा जन्माला येतो. संत जनाबाई सारख्या आमच्या मुली ताई जन्माला येतात. उगच नाही महाराज, बहुत अनेक जन्माचं पुण्य लागतं त्यावेळेस मुलं चांगली जन्माला येतात. उगच होऊ शकत नाही. अचानक उठले आणि चांगले मुलं जन्माला आले, कीर्तनकार झाले असं होऊ शकत नाही. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. एक वेळेस विठ्ठलाचं नाम तोंडामध्ये येण्यासाठी अनेक जन्माचं पुण्य लागतं. म्हणून तुकोबाराय वैकुंठाला गेले आणि आज त्यांचा बीजोत्सव आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. गेल्या कित्येक वर्षापासून, किती वर्षापासून चालू आहे? 28 वर्ष झाला आपण हा सप्ताह सुरू केलेला आहे. आणि या सप्ताहाचं मी तरी म्हणतो, इवलेसे रोप लावी येले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. कारण सप्ताह सुरू झाला त्यावेळेस हे जुनी मंडळी असतील सप्ताहामध्ये. आणि जुन्या काळामध्ये सप्ताह कुठं असायचा? मंदिराकडे व्हायचा. त्या सप्ताहाचं स्वरूप इतकं मोठं झालं आणि मला आल्या आल्या कळलं महाराज, तुमच्या सप्ताहामध्ये 3-4 टाइम अन्नदान होतंय. बरोबर आहे ना? 3 टाइम. मी आलो त्यावेळेस महाराज महाप्रसाद खाऊन मस्त झालेले होते सगळे. आनंद वाटला महाराज. रात्री 12 वाजता समोसे कचोरी वगैरे वगैरे तुम्हाला नाश्ता असतो. वा वा वा, खूप आनंद वाटला महाराज. म्हणून इतकुसं लावलेलं रोपटं खूप मोठं झालं आणि तुमचा सप्ताह खूप मोठा झाला. नामांकित महाराज मंडळी तुमच्या सप्ताहामध्ये येऊन जातात. नक्कीच तुमच्या सप्ताहाचं नाव कुठेतरी निघतच असेल आणि निघणारच आहे. आणि अशी तरुण मित्रमंडळ जर सप्ताहामध्ये असतील तर एक दिवस तुमचा सप्ताह जी टॉकीजला ऑनलाईन दिसल्याशिवाय राहणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे. कारण तुमच्या गावा इतके तरुण मित्रमंडळ मी सप्ताहामध्ये कुठेच पाहिले नाहीत महाराज. झटून काम करणारे सगळे. काही ठिकाणी महाराज अशी परिस्थिती असते, एक तरुण कीर्तनामध्ये धरून आणून बसवावे लागतात, अशी परिस्थिती असते. परंतु तुमचा सप्ताह म्हणजे तळेगावची शान आहे. सर्वजण झटून सप्ताह करत असतात. काय असतं? एकमेव असं क्षेत्र आहे की या ठिकाणी मतभेद विसरून यावं लागतं. एरवी तुमचं काही असेल, या स्टेजवर या मंडपामध्येच तुम्ही सगळे मतभेद विसरून एकमेकाच्या मांडीला मांडी लावून बसू शकतात. एकमेव मंडप हा असा आहे. मी पाहतो महाराज, काही गावामध्ये एका सप्त्याचे 3-3 सप्ताह झाले. बरोबर आहे ना कैलास महाराज? तुमचं गाव आहे महाराज, सर्व झटून कार्यक्रम करत असतात. आणि विशेष म्हणजे तरुण मित्रांना जास्त उत्कंठा असते तुमच्या सप्ताहाची. तुमचे सरपंच हे ज्यावेळेस भेटले त्यांनी सांगितलं, महाराज आमचे तरुण मित्रमंडळ जास्त फोर्स करतात सप्ताहामध्ये. तरुण भाग्यवंत नटहरी गिरनार, नटहरी गिरनार, नटहरी
भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. झालंय माझं कीर्तन, तुम्हाला सांगून जाईल. एवढे तरुण मित्रमंडळ तुम्ही सप्ताहामध्ये जोमाने काम करता, सेवा करता, तेवढ्याच जोमाने जीवन जगण्याचा प्रयत्न करा. व्यसनाधीन कुणीही होऊ नका. महाराज मगाशीच तुम्हाला सांगून गेलो, 6 जणांच्या अंत्यसंस्काराला मी गेलो, पण एकही माणूस महाराज 40 वर्षाच्या पुढे जगला नाही. व्यसन कुणीच करू नका. अहो काय असतं, जो माणूस जातो तोच फक्त निघून जातो, मागच्या माणसाला खूप मोठा वनवा लावून जात असतो तो जाणारा माणूस. सगळ्यांनी विचार करा. मी म्हणणार नाही आमका एक वाईट वागतो, आमका चांगला वागतो. सगळ्यांनी आपल्या आपल्या जीवनामध्ये विचार केला पाहिजे. कुणी येईल 2 तास तुम्हाला तत्वज्ञान सांगेल, 10-15 हजार तुमच्याकडून घेऊन जाईल, पण ही गोष्ट कुणी तुम्हाला सांगणार नाही. मी तुमच्या रक्तातला आहे म्हणून तुम्हाला तळमळीने सांगतो, फक्त व्यसनाधीन होऊ नका आणि व्यसन सोडून जीवन जगण्याचा प्रयत्न करा. अहो जुन्या काळातले हे वयस्कर मंडळी आहेत, 80-80 वर्ष, 90-90 वर्ष त्यांची वय आहे. तुमच्या गावात मला एकच बाबा दिसले फेटा बांधणारे महाराज. फेटा बांधण्याच्या वयापर्यंत मी तरी म्हणतो आपण जगतोच का नाही काय माहित. इतकी व्यसन करायची म्हणजे अवघड झालंय ना महाराज. मी नाव घेणार नव्हतो, परंतु मुद्दाम नाव घेतो. सखाराम माझ्याकडे आला होता रायगावाला. सखारामच नाव आहे का त्यांचं. महाराज तो ज्या दिवशी माझ्याकडे आला त्या दिवशी मी त्याची परिस्थिती बघितली. आता त्याच्या घरचे माणसं मला काही म्हणतील, परंतु मी सांगतो, जर तो त्या अवस्थेत असता तर आज जगला सुद्धा नसता. बरोबर आहे की नाही. परंतु इतका सुंदर महाराज आल्या आल्या त्यांनी माझं दर्शन घेतलं. मी माझा मोठेपणा सांगत नाही, माझं अंतकरण भरून आलं. कारण गेल्या 5-6 महिन्यापासून कुठलंही व्यसन सखाराम करत नाही. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. का खोटं आहे, खरं आहे का खोटं आहे. एका सप्ताहामध्ये एका जरी माणसाने व्यसन सोडलं ना महाराज, तरी तुमचा सप्ताह, नामदेवराव सरपंच, तुमच्या सप्ताहाचं कल्याण झालं असं मी समजेल. म्हणून एक तुमचा मुलगा म्हणून तळमळीने सांगतो, कुणीही व्यसन करू नका महाराज. तुम्ही 10,000 नाही 20,000चा मोबाईल घ्या, 1,00,000 रुपयाची मोटरसायकल घ्या, परंतु व्यसन करू नका. व्यसन केलं ना महाराज त्या माणसाला घरातच नाही हो, कुठंच इज्जत राहत नाही. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. तरुण मित्रांचे विशेष करून आभार मानतो. माता माऊल्या तुम्ही सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात, तुमचे आभार मानतो. कैलास महाराज असतील, बळीराम महाराज असतील, आमचे घुगे महाराज असतील, सर असतील, हे सुद्धा कीर्तनासाठी मोठ्या अंतकरणाने माझ्या कीर्तनाला उपस्थित राहिले. तसेच श्री हरिभक्तपरायण नवनाथ महाराज, माऊली महाराज, आपल्या गावचे सर्व तरुणच म्हणणार. कारण मी मगाशीच सांगितलं तुम्हाला, टाळ घेऊन उभा राहावं हे मनात येण्यासाठी सुद्धा बहुत सुकृतांची जोडी. म्हणून मी सुद्धा त्यांना तरुण म्हणणार आजपासून, सर्व गावकरी मंडळी. कारण काय असतं, कुठलंही कार्य करायचं म्हटलं की गावाने त्यामध्ये सहभागी झालं तर त्यामध्ये मजा वाटते. आज तुमच्या गावचे माणसं टाळ घेऊन उभे आहेत, आनंद वाटला मला. त्यांचे सर्वांचे खूप खूप आभार मानतो. चोपदार मामा सुद्धा आहे, भगवानगडाचे चोपदार आहेत, त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. विनेकरी बाबा आहे. तुम्ही सर्वांनी मंडपात बसून कीर्तन ऐकलं, काहींनी बाहेरून पाठिंबा दिला, ते बाहेर बसून ऐकलं, त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. साऊंड सिस्टीम वाले त्यांचे सुद्धा धन्यवाद. आणि चॅनलवाले, कोणतं चॅनल आहे त्यांचं, भक्तिनाथ चॅनल आहे महाराज. त्याचं सुद्धा वय आहे, तरुण मित्र आहे तो सुद्धा, त्याचं वय आहे. कशाचं, दारू पिण्याचं वय आहे, पुडी खाण्याचं वय आहे, बाहेर फिरण्याचंच वय आहे ना त्याचं. परंतु तो सुद्धा व्यवसाय सुद्धा करतो आणि भक्ती सुद्धा करतो. म्हणून त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. त्या भैयाचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही सर्वांनी कीर्तन गोड करून घेतलं त्याबद्दल तुमचे सर्व गावकऱ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम. विठोबा